आम्ही आता सकाळी उठलोय आणि आता तोंड धुवायचं आम्हाला आहे, पण ह्या चिंबाव्याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडा. तर आम्ही आता नदीवर जातोय सर्वजण आणि काही जण बोलतात नदीला पाणी नाही. आता आमचं असं वांदे झालेत. बघतोय आता आम्ही नदीवर जायचा प्लॅन चाललाय. पाणी भेटला तर बरं आहे. सगळेजण आले, जी कामं असतात ती करायला सर्वजण चाललेत शेतांमध्ये. इकडे पाण्याची कमी आहे. तर बघू शकता तुम्ही सगळ्यांना आता एकच प्रश्न पडलाय, पाणी भेटू दे बस की निघालो आम्ही. सुयस लवकर ये, जास्त वेळ घालवू नको रे. आम्ही आता विहिरीवर चाललोय फ्रेश वगैरे व्हायला, तोंड धुवायला, कारण की गावात यांच्या पाण्याची टंचाई आहे त्यामुळे. आणि विहीर वगैरे पण मस्त एकदम इकडे जुन्या परंपरेनुसार सर्व आहे. अजून पण पाणी काढण्यानं वगैरे काढलं जातं. पाणी पण विहिरीत खूप आहे. आम्ही आता चहा नाश्ता करतोय. चहा नाश्ता झाला की मग बाकी लोकांचं वगैरे आरती वगैरे झाली की आम्ही निघणार दुसऱ्या वाडीवरती जायला. आता आम्ही सुतारवाडीमध्ये आहोत चिंबाव्याच्या. हे शिमग्यातलं खेली नाच आहे. प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक परंपरेनुसार तसं असते. काही गावांमध्ये पालखी असतात, काही गावांमध्ये निशाणी असते देवाची, आणि काही ठिकाणी असं खेली नाच असतो. खूप उत्तम असते प्रत्येक ठिकाणी, म्हणजे सुंदर गाणी गाऊन वगैरे म्हणजे इकडे नाच केला जातो. हा भाई मांजराला खेली घेऊन आलाय सोबत, तोंडलीतून खेली घेऊन आलाय मांजराला बॅगेवरती. आम्ही आता चिंबाव्यातील हेदलवण कोंड आहे तिकडे आलोय. तिकडे खूप म्हणजे कमी लोक दिसतात. गावी असं स्थायिक लोक जास्त नाही दिसत. बहुतेक मुंबईलाच राहायला गेलेत लोक. तर इकडे आम्ही आता आरत्या घेतल्यानंतर मग आम्ही पुढे जाणार. पालखीचं एवढं वजन आहे, पण काकी काय ऐकत नाही. जोश एवढा आहे ना, आवड शिमग्याची. खूप नाचवायसाठी एक्साइटेड असतात सर्व लोक. आता चिंबाव्यातून निघालोय. आता आम्ही वराडीला चाललोय. आमची गाडी तिकडे भरत आहेत सगळेजण, बॅगा वगैरे ठेवत आहेत. आम्ही चालत निघलोय, गाडीमध्ये तेवढी जागा नाही. बापरे, आणि चटका एवढा लागतोय ना. रस्ता गरम खूप झालाय, ऊन पण खूप आहे. आहोत गाडीतून उतरले. आता आम्ही गाव घ्यायला जातोय. आधी जेवायला जाणार, मग नंतरला गाव घ्यायला जाणार. पालखी आम्ही एकाच ठिकाणी बाहेर लायब्ररी आहे पहिली तिकडेच ठेवली, कारण की गावात काहीतरी काम चालू होतं बोलले, म्हणून मग पालखी पुढे नाही नेली. गावातल्या सर्व आरत्या एकाच ठिकाणी आल्या आणि तिकडेच आम्ही जेवलो आणि आता निघालोय. इकडे वराडी साईडला आलो की नाचणारे लोक असतात ना पालखीसाठीची, आणि त्यांना आवड असते पालखीची, पालखी नाचवायची वगैरे खूप आवड असते. ते आम्हाला फोन करून सारखे विचारत असतात पालखी केव्हा येणार आहे आमच्याकडे. जेवणाची वगैरे सोय वगैरे सर्व करतात. खूप आवड आहे त्या लोकांना सर्वांना पालखीची. आमची आता पालखी वराडीवरून निघाली. आम्ही वराडीला पालखी नाचवली मस्त की, गावचे लोक पण खूप नाचलेत, त्याची व्हिडिओ पण तुम्ही बघालच. आणि आता आम्ही चाललोय गोमेंडीला. खूप मजा केली, पूर्ण मच्छा द्या. सर्वांनी धुरला केला.
आमची गोमेंडीची पहिली वाडी घेऊन झाली. आता आम्ही दुसऱ्या वाडीवरती चाललो गोमेंडीच्या. भावानं आम्ही आता निघतोय गोमेंडीवरून. नाचून झालंय पण पोरं काय ऐकत नव्हती, त्यांना काय जायची इच्छा पण नाही आहे. पण आता आम्हाला जावं लागेल दुसऱ्या वाडीवरती म्हणून मी चाललोय. इथल्या लोकांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं आहे. तर आपण बघूयात त्यांना कसं वाटलं वगैरे. आपण त्यांचा रिस्पॉन्स घ्यायला चाललो आहे. काय बोलतात ते ऐका तुम्ही पण नाचले, आम्ही पण नाचलो, एन्जॉय सर्वांनी केलं. तर तुम्हाला आता कसं वाटलं? आमची पालखी तुमच्याकडे आली, दरवर्षी पण येते, तर ह्या वर्षी आली त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? आणि असंच दरवर्षी येत राहा. ही पालखी आली का आम्हाला खूप आनंद होतो आणि ह्या पालखीची आम्ही भरपूर वाट बघतो. आज सकाळपासून आम्हाला समजलंय की पालखी येणार आहे. तिथनं आम्ही आज कुठेच गेलो ना, घरी थांबलो पालखीसाठी. तुम्हाला काय वाटलं? मस्त वाटलं की म्हणजे 1 वर्ष आड करून पालखी आले आणि असं तुम्ही पण आमच्यासोबत खूप एन्जॉयमेंट केली, आम्ही पण केलं आणि असंच दरवर्षी यावं खावा. आणि मला देवी काय सांगायचा मनाई देवीचा केदारच्या महाराज की जय. काकी थँक्यू, सर्वांना थँक्यू. तुमचा पण सपोर्ट चांगला भेटला. हा हा चला बाय बाय. ऐकलं ना, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांना खूप आनंद झाला आपण नाचलो त्याचं वगैरे. खूप भारी एन्जॉय केलं त्या लोकांनी. लावण्य सुंदर गळा नवरत्नांचा हार, गळा नवरत्नांचा हार, गळा नवरत्नांचा हार. हिरवा शालू अंगावर, कानी वर्ण फुले सुंदर, कानी वर्ण फुले सुंदर, कानी वर्ण फुले सुंदर. नाकात नथने हिरा मोत्याचे, नाकात नथने नवरात्रीला फुलून दिसते आई भरले तुझे मंदिर, आई भरले तुझे मंदिर, आई भरले तुझे मंदिर. भरून ओटे, भरून ओटे, तेथे आशीर्वाद प्रेमाचा आम्ही वाजवितो संबळ आई तुझ्या नावाचा, आम्ही वाजवितो संबळ आई तुझ्या नावाचा.
देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. आपल्या निजड्या छातीवर. आपल्या निजड्या छातीवर. लढले मावळे भरवसा राजावर. लढले मावळे भरवसा राजावर. राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर. एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना भजन वगैरे बोलतो, गवळण वगैरे मस्तपैकी सुंदर गाणी असं बोलत सर्वांचं एन्जॉयमेंट करत सुयश वगैरे चाललं आहे आम्ही सर्वजण. सुयश आमचा बुवा आहे जो भारी भारी गाणी वगैरे बोलतो आणि पोरं पण सपोर्ट करतात त्याला चांगली. आत्ता पालखी महापरालमध्ये अडखलवनमध्ये आहे. मी अडखलवनला आहोत आणि आमचं अडखलवनला आमची जे गावातला एक दादा आहे त्याची बायकोचं माहेर आहे, तिथे आमचं जेवण आहे. इकडे महापरालमध्ये अडखलवन आहे, तिथे आमचं जेवण आहे आजचं. आता आम्ही पेवेकोंडला आलो आहे. गाडीतून उतरते सर्वजण. पालखी रात्री दीड वाजून गेले आणि आता पेवेच्या शिवणवाडीवरती आम्ही आहोत. आज इकडे राहणार आहोत आम्ही. चला, आमचा 5वा दिवस आजचा झालेला आहे. आता मी सर्वांनी झोपायची तयारी केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आता आम्ही झोपते, उद्या पण भेटूया. चला, बाय बाय, शुभरात्री.